महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. ते जेव्हा समुद्रात आलं तेव्हा इंग्रजांनी त्याबद्दल एक नोंद केली होती. ती अशी होती, दे आर पिटिफुल थिंग्स दॅट वन गुड शिप वुड डिस्ट्रॉय 100 ऑफ देम विदाउट रनिंग हरसेल्फ इनटू ग्रेट डेंजर. म्हणजे या होड्या इतक्या फडतूस आहेत की आपली एक चांगली बोट जरी असेल तरी सहज यांच्या 100 अशा होड्या उद्ध्वस्त करेल. हे पत्र होतं डिसेंबर 1664 सालचं. त्यानंतर काही वर्षांनी 1679 मध्ये मराठी आणि इंग्रजांमध्ये एक युद्ध खांदेरीच्या बेटाजवळ झालं. त्या युद्धात मराठ्यांनी आपल्या होड्यांचा वापर करून इंग्रजांना हरवलं होतं. त्या युद्धानंतर इंग्रजांच्या पत्रातील नोंद होती, These little creeping boats deceive us to admiration. When we have nimble boats of the like nature, we hope they shall not escape us so. म्हणजेच त्या सळसळणाऱ्या छोट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि जेव्हा आमच्याकडे या अशा होड्या असतील तेव्हा आम्ही त्यांना हरवू शकू. जे लोक आधी मराठ्यांच्या आरमाराची खिल्ली उडवत होते, ते फडतूस असं म्हणत होते, तेच नंतर त्या आरमाराचं कौतुक करायला लागले.